नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए प्रथम वर्ष मराठी कथात्मक साहित्य मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका तिसरी या दुसऱ्या सेमिस्टरमधील या अभ्यासपत्रिकेचा आपण ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत आहोत. आतापर्यंत आपण 3 चरित्रात्मक लेख पाहिलेले आहेत. अंगुलीमालाची धम्मदीक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणकीर्तन आणि अद्वितीय स्वातंत्र्य योद्धा. या तिन्ही चरित्रात्मक लेखामध्ये अंगुलीमालांचं जे काही वाईट वळण होतं ते वळण तथागत गौतम बुद्धांनी कसं परावर्तित केलं हे तथागत गौतम बुद्धाच्या चरित्रात्मक लेखनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी चित्रित केलेलं आहे. चरित्र एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या जीवन कार्याचा, त्याच्या जीवनातील घटना घडामोडीचा वृत्तात्मक वास्तव पद्धतीने लिहिलेला लेख म्हणजे चरित्र. चरित्र हे दुसरा व्यक्ती एखाद्या व्यक्तीचं लिहित असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण संकीर्तन हा लेख कृष्णराव केळुसकरांनी लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण कशा पद्धतीचे आहेत, त्यांनी शून्यातून स्वराज्य कसं निर्माण केलं, या सगळ्या गोष्टीचा वापर आणि त्यांच्या गुणाची वैशिष्ट्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. जाणता राजा, जनतेचा राजा, जनकल्याणाचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, सर्वसामान्यांचा राजा, सर्वधर्म समभाव, समता, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवतावादी विचाराचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते जनतेसाठी बहाल केलं. स्वतःसाठी न जगता जनतेसाठी आयुष्यभर ते जगत राहिले. असा हा महान त्यागी राजा, धाडसी कर्तृत्ववान राजाचं चित्रण या ठिकाणी आपणाला कृष्णराव केळुसकरांनी चरित्राच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलेलं होतं. आपण तीही पाहिलं. त्यानंतर कालच आपण अद्वितीय स्वातंत्र्य योद्धा पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या दरबारामध्ये जे काही शिंदे, भोसले, त्यानंतर होळकर घराणे, मातब्बर घराणे होते, वतनदार लोक होते, त्यांनीच या मराठ्यांची जी काही राजेशाही होती ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचं कर्तृत्व, त्यांचं धाडस, त्यांचा पराक्रम, त्यांची संयमशील वृत्ती, अनेक गुणवैशिष्ट्याने कारण यशवंतराव होळकर हे खरोखरच शिवाजी महाराजांच्या नंतर मराठ्यांचं राज्य टिकून ठेवण्यामध्ये खूप यशस्वी ठरलेले एक मातब्बर सरदार आहेत. ते काही राजे नाही आहे, पण छत्रपतींचं राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि ते टिकून राहावं. जे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी केलेलं आहे तह करून तो तह काही योग्य नाही. आपण पारतंत्र्यात जाता कामा नये, गुलामीत जाऊ नये, याबद्दल त्यांनी मान्सूनचा जो पराभव केला तो पूर्ण इतिहासामध्ये भारताच्या अद्वितीय आहे. खुद्द इंग्रजी लेखक, इतिहासकार जॉन पेम्बल यांनीच असं म्हटलेलं आहे, कट्टर शत्रूंनीही तारीफ करावी असा हा अशक्यप्राय विजय. जागतिक युद्ध इतिहासात नोंदवले गेलेले हे युद्ध आणि आपल्या भारतीयांनाच माहीत नसावं हे दुर्दैव असं त्यांनी म्हटलेलं आहे. माहीत नसावं हे दुर्दैव. ही एवढी अद्वितीय स्वातंत्र्य युद्धाची तयारी यशवंतराव होळकरकडून कशी झाली आणि त्यांनी कशा पद्धतीनं हे केलं याबद्दलचं चित्रण त्या ठिकाणी आलेलं आहे. आता आत्मचरित्रात्मक लेख आहेत 3 अभ्यासक्रमाला ठेवलेलं. एक पावनगड महर्षी वीरा शिंदे, दुसरं मी शाळेत जातो लक्ष्मण माने आणि झपाटले पण प्रतीक्षा लोणकर. हे तिन्ही आत्मचरित्र आपण पाहणार आहोत. आज मी शाळेत जातो हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचं आपणाला पाहावयाचं आहे. आता आत्मचरित्र म्हटल्यानंतर
आत्मा आणि चरित्र. स्वकथन आहे ते स्वतःचं कथन. स्वकथन या दृष्टिकोनातून स्वतःच्या जीवनावर लिहिलेलं, वास्तव पद्धतीनं लिहिलेलं कथन म्हणजे स्वकथन किंवा आत्मचरित्र, ज्यामध्ये आत्मा, स्वतःचा आत्मा डोकावलेला असतो त्याला आत्मचरित्र म्हणजे स्वतःचंच लिहिलेलं चरित्र, स्वतःनं स्वतःचं लिहिलेलं चरित्र, पण त्यामध्ये वास्तवता असते. कारण स्वकथनातील 3 उदाहरणे मराठी साहित्यामध्ये आत्मकथनाची समृद्ध परंपरा आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये संतांनी आपल्या अभंगादी रचनेमधून आत्मचरित्रपर भाष्य केले. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आत्मचरित्रात्मक लेख आहे. आत्मकथनपर लेखनातून जीवनामध्ये बरे वाईट अनुभव शब्दबद्ध केलेले असतात. कारण आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. जे काय आतमध्ये दडलेलं आहे ते बाहेर येतं. स्वचा शोध घेणे, मी कोण, यातूनच स्वकथन आत्मकथन याचं निर्मिती झालेली आहे. स्वचा शोध घेताना समकालीन जीवन वास्तवाचे यथार्थ चित्रण केलेले आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील समाजसुधारकामध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांची चिकित्सक दृष्टी कशी होती याचा प्रत्यय पावनगड या उतार्यामधील वर्णनामध्ये येतो. लक्ष्मण माने यांची उपरा हे आत्मकथन भारतीय साहित्यामध्ये परिचित आहे. या कृतीतील लेखकाच्या जीवनातील खडतर प्रसंग चित्रण मी शाळेत जातो या उतार्यामधून आलेले आहे. झपाटलेपण ते जाणतेपण या प्रतीक्षा लोणकर यांच्या आत्मकथनपर पुस्तकामधून झपाटलेपण हा वेचा घेतलेला आहे. या लेखात नाट्य क्षेत्रातील अनुभव कथन हे सहृदय कलावंत चिरंतन प्रेरणा देणारे आपणाला ठरते. अशा प्रकारे या ठिकाणी आत्मकथन, आत्मलेखन, स्वकथन, स्वतः ज्यामध्ये आत्मा डोकावलेला असतो, लेखक स्वतः डोकावलेला असतो, स्वतःचं चित्रण असतं, स्वतःच्या कुटुंबाचं असेल, स्वतःचं असेल, जीवनाचं असेल. आपल्यासोबत येत असताना मात्र आपल्यासोबत जे काही प्रसंग चित्रण आलेले आहेत त्या अनुषंगाने ज्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत त्याही या आत्मकथनामध्ये येतात. आत्मकथन किंवा स्वकथन किंवा आत्मचरित्रामध्ये वास्तवता आणि सत्यता ही असते. कल्पनेच्या साह्याने स्वकथन, स्वतःचं आत्मकथन लेखक लिहित असतो. स्वतःच्या जीवनाविषयी वास्तवपणे लेखन केलेले आत्मकथनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचा आत्मकथनामध्ये सव डोकावलेला असतो, चरित्रलेखनामध्ये सव नसतो, दुसऱ्या एखाद्याचं चरित्रलेखन केलेलं असतं. असो, या ठिकाणी मी शाळेत जातो, लक्ष्मण माने यांचं हे आत्मकथन या ठिकाणी स्वकथन आपणाला अभ्यासाला ठेवलेलं आहे. लक्ष्मण बापू माने असं यांचं पूर्ण नाव आहे. जन्म 1949. महाराष्ट्राबरोबरच भारतातील मागासवर्गीय भटक्या विमुक्ताच्या प्रश्नांचा सूक्ष्मपणे अभ्यास आणि कार्य. समाजवादी युवक दलाचे आधारस्तंभ म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. 2007 साली हजारो अनुयायीसह बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने ते गौरव आहेत. अस्मितादर्श व आदिवासी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. उपेक्षित समाजातील समस्यांच्या संशोधनासाठी फोर्ड फाउंडेशन तसेच सर होमी बाबा या संस्थेकडून शिष्यवृत्ती. 1990 ते 96 दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते सदस्य होते. 90 ते 96 विधान परिषद हे 6 वर्षासाठी असते, म्हणून 90 ते 96 या काळामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते. समाजवादी युवक दलाचे ते आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात मागासवर्गीय भटक्या विमुक्ताच्या प्रश्नांचा सूक्ष्मपणे अभ्यास आणि त्यांच्याविषयी समाजकार्य करणारा हा महान लेखक. समाजवादी युवक दलाचे ते आधारस्तंभ आहेत. हजारो अनुयायीसह बौद्ध धर्माचा स्वीकार 2007 साली त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी, पद्मश्री पुरस्काराने ते गौरवप्राप्त आहेत. त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अस्मितादर्श व आदिवासी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1980 साली उपरा हे आत्मकथन त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. आत्मकथन हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम, फ्रेंच आदी भाषातून अनुवादित झालेलं आहे. क्रांतिपथ, कविता संग्रह, प्रकाशपुत्र, खेळ, 3.5% पालावरचं जग, बंद दरवाजा हे त्यांचे लेखसंग्रह आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेतील कामाचा लेखाजोगा त्यांनी भटक्यांचं भारूड या ग्रंथातून घेतला आहे. भटक्या विमुक्ताचा समग्र इतिहास त्यांच्या विमुक्तायन या ग्रंथामध्ये आलेला आहे.
या ठिकाणी आत्मकथन आहे. आत्मा स्वतःचं लिहिलेलं चरित्रकथन. भटक्या विमुक्त जातीत जन्माला आले असल्याकारणाने त्यांच्या जीवनाचा जो खडतर प्रसंग आहे, त्यांची वास्तव परिस्थिती, त्या काळातलं जीवन जगण्याची रीत आणि त्यातल्या त्यात त्यांच्या वडिलांची काय अपेक्षा असते आणि हा काय करतो याबद्दलचं सर्वस्व चित्रण आणि समाजातील जातीयतेमुळं किंवा शाळेमध्ये जातीयतेमुळे झालेली त्यांची मानहानाची जी काही भिस्त आहे ती सर्व वास्तवपणे रेखाटण्याचा प्रयत्न या आत्मकथनामध्ये लेखकांनी केलेला आहे. एकूणच खूप मोठी ग्रंथसंपदा त्यांची आहे. मराठी साहित्याला त्यांचं खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. अनेक साहित्य त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. क्रांतिपत्र नावाचा कविता संग्रह आहे आणि त्यांचं जे आत्मकथन उपरा हे खूप गाजलं. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम, फ्रेंच आदी भाषातून ते अनुवादितही झालेलं आहे. विधान परिषदेतील कामाचा लेखाजोखा भटक्यांचं भारूड या ग्रंथातून घेतलेला आहे. भटक्या विमुक्ताचा समग्र इतिहास त्यांनी विमुक्तायन या ग्रंथातून चित्रित केलेला आहे. एकूणच भटक्या विमुक्तेसाठी त्यांनी केलेलं कार्य खूप महान आहे. प्रस्तुत उतार्यामधून शाळा शिकत असताना आलेले कटु अनुभव आणि वेगळ्या प्रसंगाचं चित्रण या ठिकाणी केलं गेलेलं आहे. कारण लक्ष्मण माने यांना शाळा शिकत असताना आलेले जे काही कटु अनुभव आहेत त्या कटु अनुभवाचं वास्तव चित्रण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे सर्व वास्तव चित्रण आम्ही उपरे या पद्धतीनं उपरा या आत्मकथनामध्ये त्यांनी चित्रित केलेलं आहे. लक्ष्मण बापू माने असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि उपरा हे त्यांचं खूप गाजलेलं आत्मकथन आहे, आत्मचरित्र आहे. आणि शाळा शिकत असताना जे काही अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाचं वास्तव चित्रण यामध्ये केलेलं आहे. अगं उचलू लागलीस का पाटलीन झालीस? उचलू लागतीस का पाटलीन झाली? आई उचलू लागली, बानं कणिक डोक्यावर घेतली आणि झपाझप दिशेनं असं झालं. मी आपला हळूच आईजवळ गेलो. तिनं चहा केला होता, कोरा करखरीत बिनदुधाचा आणि त्यात बी गुळाचा. हाणला पृथ्वीवर आणि गाढवं सोडून गावंदर गाठली. गाढवं गावंदरीला गिरड करायला लागली आणि माझ्या डोळ्यात बाची शाळा नाचायला लागली. शाळेत जायचं खरं तर आनंद झालेला. गाढवाच्या वळत्या चुकत्या, उकिरडं चुकती आणि गाढव कोंड्यातील निहिली तर ओल्या फोकाचा मारही चुकणार. वडिलांनं कणिक तयार केलेली आहे आणि तो डोक्यावर घेऊन झपाझपा निघून गेलेला आहे. वडील गेल्यानंतर हा लक्ष्मण माने आईजवळ जातो. लहान वय आहे. चहा केलेला आहे, कोरा करकरीत बिनदुधाचा गुळाचा. पृथ्वीभर चहा हाणून गाढवं सोडून निघालेला आहे. गावाच्या कडेला नदीच्या काठेला गाढवं चढायला लागलेली आहे. पण वडिलांनी सांगितलं होतं आता उद्यापासून शाळेत जायचं, म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये शाळा नाचायला लागली. शाळेत जायचं एक आनंद वाटायला लागला खरा, पण शाळेत गेल्यामुळं गाढवाचं वळणं चुकल, त्याच्या मागं उकिरड्याने हिंडणं चुकल. गाढवं कोंडवाड्यात जर नेली लोकांनी कुणाच्या वावरात जात असताना तर ओल्या फोकाचा मारही चुकल असं वाटायला लागतं. पण शाळा शिकत असताना येणाऱ्या अडचणी काय आहेत त्याही वास्तव पद्धतीने त्यांनी मांडलेल्या आहेत. त्या पुढच्या भागामध्ये पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.